Hello, dear students. Today we are going to learn an interesting story from your Balbharti textbook, and that is the Bremen Town Musicians. So, let us learn an interesting and popular story known as the Bremen Town Musicians. Bremen is located in the country of Germany in Europe. Once there was a donkey who had worked long and hard for his master. एकदा एक डॉंकी होता की जो त्याच्या मास्टरसाठी खूप कष्ट करत होता आणि खूप दिवसांपासून तो काम करत होता त्याच्या मास्टरसाठी. नाव ही हॅड ग्रोन वीक अँड कुड नॉट डू मच वर्क. आणि आता तो म्हातारा होत चाललेला होता आणि त्यामुळे तो फारसं काम करू शकत नव्हता. आता वीक होत चालला होता. सो हिज मास्टर बिगॅन टू ट्रीट हिम अनकाइंडली. आणि त्यामुळे त्याचा जो मास्टर होता तो त्याच्याशी अनकाइंडली बिहेव करत होता. ही इवन बिगॅन टू स्टार्व द डॉंकी. स्टार्व मीन्स कीप हंग्री, म्हणजेच उपाशी ठेवायला लागला होता आता त्याचा मास्टर त्याला डॉंकीला. ही वॉन्टेड टू सेव्ह द मनी ही स्पेंड ऑन द डॉंकीज फूड. डॉंकीच्या जेवणावर जो काही खर्च होत होता तो खर्च वाचवण्यासाठी त्याचा जो मास्टर होता तो त्या डॉंकीला आता उपाशी ठेवायला लागलेला होता. इन द एंड द पुअर डॉंकी लेफ्ट द हाऊस. आणि यामुळेच शेवटी त्या डॉंकीने ते घर सोडलं. ही बिलीव्ड ही स्टील हॅड अ गुड स्ट्रॉंग सिंगिंग व्हॉईस. आणि त्याला विश्वास होता की त्याच्याकडे एक गायकी गळा आहे, म्हणजेच त्याला खूप छान गाता येतं. सो ही डिसाइडेड टू गो टू ब्रेमेन टाउन अँड earn his living as a town musician. Children, as I told you before, Bremen means a town in Germany, and earn a living means earn money needed to live. मग त्या डॉंकीला असं वाटत होतं की त्याच्याकडे गायकी गळा आहे, म्हणून त्याने असं डिसाईड केलं की तो ब्रेमेन टाउनमध्ये जाईल आणि तिथे जाऊन ॲज अ म्युझिशियन म्हणून काम करेल. ऑन द वे ही मेट ॲन ओल्ड डॉग. आणि ब्रेमन टाऊनकडे जाताना त्या डॉंकीला एक डॉग भेटला. त्याचंही वय झालेलं होतं. ही टू हॅड बीन किक्ड आउट ऑफ द हाऊस बाय अ क्रुएल मास्टर. आणि तोसुद्धा त्याच्या क्रुएल मास्टरद्वारे घरातून हाकलवून दिलेला होता. द डॉग वॉज अफ्रेड. हाऊ विल आय अर्न माय ब्रेड ही सेड. आणि तो डॉगसुद्धा चिंतेत होता, घाबरलेला होता की आता मला कोण जेवायला देणार, माझ्या जेवणाचं काय. व्हाय यू हॅव अ व्हॉइस ॲज गुड ॲज माईन सेड द डॉंकी. मग आता हा डॉंकी काय म्हणाला, का बरं चिंता का करायची, तुझ्याकडे पण माझ्यासारखा छान आवाज आहे. लेट अस बोथ गो टू ब्रेमेन अँड सिंग फॉर द townspeople. Townspeople means people in the town. तर डॉंकी काय म्हणाला डॉगला की आपण ब्रेमेनमध्ये जाऊयात आणि तिथे जाऊन तिथल्या टाऊनमध्ये जे लोक राहतात त्यांच्यासाठी गाणं म्हणूयात. वी शॅल बी वेल पेड देअर. आणि तिथे आपल्याला त्याचे छान पैसे मिळतील. सो द टू कंपॅनियन्स वेंट ऑन टुगेदर. Companion means what? A person with whom one spends a lot of time. मग ते दोघे साथीदार ब्रेमनकडे जायला एकत्र निघाले. सडनली दे हर्ड अ कॅट म्यूइंग सॅडली विथ टीयर्स इन हिज व्हॉइस. मग त्या दोघांनाही एक कॅट दिसली की जी रडत होती. वाय आर यू क्राईंग दे आस्क्ड. आणि मग त्यांनी त्या कॅटला विचारलं की तू का रडत आहेस. हाऊ कॅन आय बी हॅपी नोईंग दॅट माय मिस्ट्रेस इज गोईंग टू ड्रॉन मी. आय एम ओल्ड अँड वुड ओनली लाईक टू सीट बाय द फायर अँड स्लीप. आय कॅन नॉट कॅच माईस ॲज आय डीड बिफोर. सो माय मिस्ट्रेस डज नॉट नीड मी एनीमोर. वेअर एम आय टू गो. आता ही कॅटसुद्धा फार चिंतेत आहे. का बरं, कारण की आता ती म्हातारी झालेली आहे आणि दिवसभर आता ती नुसती बसलेली असते, झोपलेली असते. कारण तिला आता पहिल्यासारखे उंदीर पकडता येत नाही. माईस म्हणजे काय,
तर उंदीर. तिला आता पहिल्यासारखे उंदीरही पकडता येत नाही आणि त्यामुळे तिची जी मिस्ट्रेस आहे तिला या मांजरीची आता काहीही गरज नाही आहे. मग आता ही मांजर चिंतेत आहे की मी आता नक्की जाऊ तरी कुठे. कम विथ अस टू ब्रेमन. यू हॅव अ स्वीट व्हॉइस अँड यू नो नाईट म्युझिक. यू टू कॅन बी अ टाउन म्युझिशियन, सेड द डॉंकी. मग आता यावर डॉंकी काय म्हणाला त्या कॅटला की तू सुद्धा टाउन म्युझिशियन बनू शकते. तू आमच्याबरोबर ब्रेमनला चल. तुझा आवाज खूप छान आहे आणि तुला नाईट म्युझिकसुद्धा छान येतं. नाव द थ्री ट्रॅव्हल टुगेदर फॉर सम टाईम टिल दे केम अपॉन अ फार्मयार्ड. फार्मयार्ड मीन्स ॲन एरिया नियर फार्म बिल्डिंग्स. फार्म बिल्डिंग्सच्या जवळ जो एरिया असतो त्या एरियाला फार्मयार्ड असं म्हणतात. तर हे तिघेही चालत गेले कुठपर्यंत, तर फार्मयार्डपर्यंत. देर दे हर्ड अ कॉक्स लाऊड वेलिंग. वेलिंग मीन्स अ लाँग हाय क्राय ऑफ पेन और सॅडनेस. म्हणजेच काय, तर खूप दुःखी होऊन रडणे. तर तिथे एक कॉक होता की जो खूप दुःखी होऊन रडत होता. वेन दे मेड एन्क्वायरीज. मेड एन्क्वायरीज मीन्स आस्क्ड क्वेश्चन, काही क्वेश्चन्स विचारणे. सो वेन दे मेड एन्क्वायरीज द कॉक टोल्ड देम. मग त्यांनी काही प्रश्न विचारले आणि मग कॉकनी त्यांना सांगितलं की माय मिस्ट्रेस इज प्रिपेअरिंग अ फीस्ट फॉर हर गेस्ट्स. शी हॅज टोल्ड द कुक टू किल मी फॉर द फीस्ट. आय एम सो फ्रायटन्ड. सो द डॉंकी इन्व्हायटेड द कॉक टू जॉईन द बँड ऑफ म्युझिशियन्स. फीस्ट. फीस्ट म्हणजे काय, तर हॅविंग अ लार्ज मील विथ गुड फूड, म्हणजेच मेजवानी. तर या कॉकची जी मिस्ट्रेस होती, जी मालकीन होती, तिने तिच्या फ्रेंड्सला, काही गेस्ट्सला आमंत्रण दिलेलं होतं फीस्टसाठी. आणि त्या फीस्टमध्ये या कोंबड्याला शिजवायचं होतं, या कॉकला शिजवायचं होतं. या कॉकची मेजवानी होती. त्यामुळे आता हा जो कॉक आहे तो खूप घाबरलेला आहे आणि त्यामुळे डॉंकी काय म्हणतो त्याला की तू सुद्धा आमचा बँड जॉईन करू शकतो. आमचा म्युझिशियन बँड आहे तो तू जॉईन करू शकतोस. ब्रेमन वॉज स्टील अ लाँग वे अवे. ऑन द वे दे हॅड टू क्रॉस अ फॉरेस्ट. आणि आता ते चौघेही ब्रेमन टाऊनकडे निघाले होते आणि ब्रेमन अजून बरंच लांब होतं आणि तिथे पोहोचण्यासाठी त्यांना फॉरेस्ट म्हणजे काय, तर जंगल, त्यांना जंगल क्रॉस करावं लागणार होतं. ॲज इट बिगॅन टू गेट डार्क द कॉक फ्ल्यू टू द टॉप ऑफ अ ट्री टू लुक अराउंड फॉर शेल्टर. आणि अंधार पडायला लागला. मग कॉकनी काय केलं, थोडासा उंचावर झाडावर उडाला आणि तिथे जाऊन तो आजूबाजूला पाहायला लागला की कुठे शेल्टर, आपल्याला राहण्यासाठी जागा आहे का. ही सॉ ॲन ओल्ड हाऊस अमंग द ट्रीज. आणि त्याला ट्रीजमध्ये एक जुनं घर दिसलं. द फोर फ्रेंड्स डिसायडेड टू द रेस्ट देअर फॉर द नाईट. आणि त्या 4 मित्रांनी असं डिसाईड केलं की आता आपण रात्री तिथे आराम करूयात. इट वॉज क्वाईट डार्क बाय द टाईम दे रीच द हाऊस. आणि जोपर्यंत ते त्या जुन्या घरापर्यंत पोहोचत होते तोपर्यंत जरा अजून अंधार पडला होता. थ्रू द विंडो दे सॉ सम रॉबर्स फीस्टिंग ॲट अ लार्ज टेबल इनसाईड. आणि त्या घराच्या खिडकीमधून त्यांना असं दिसलं की काही रॉबर्स तिथे आहेत आणि ते फीस्टिंग मीन्स हॅविंग अ लार्ज मील विथ गुड फूड, म्हणजेच मेजवानी, छान जेवण जेवत आहेत. काही रॉबर्स आहेत तिथे आणि ते छान जेवण जेवत आहेत टेबलवर बसून. द ॲनिमल्स हॅड अ क्लेवर आयडिया. आणि मग त्या 4 ॲनिमल्स जे होते त्यांना एक छान आयडिया सुचली. वाय नॉट गिव्ह देअर फर्स्ट परफॉर्मन्स हिअर. परफॉर्मन्स मीन्स ॲन इव्हेंट इन विच अ पर्सन ऑर अ ग्रुप डज समथिंग एन्जॉयबल फॉर अदर्स. प्रेक्षकांसमोर सादर केलेली एखादी अदाकारी. तर आपण आपला फर्स्ट परफॉर्मन्स या रॉबर्सच्या समोरच द्यायचा का. The robbers would be so pleased that they would happily share their food with the 4 musicians. They might even pay them for their performance. त्यांना काय वाटलं की आपण आपला परफॉर्मन्स सादर केल्यानंतरनं
हे जे रॉबर्स आहेत ते आपल्यावर फार खुश होतील आणि ते खुश झाल्यानंतरनं ते आपल्याबरोबर त्यांचं जेवणसुद्धा शेअर करू शकतील किंवा ते आपल्या सादरीकरणाला छान आपल्याला पैसेसुद्धा देतील, आपल्या परफॉर्मन्सला छान पैसे देतील. सो द डॉंकी placed his four legs on the window ledge. Four legs means the two front legs of a four-legged animal. डॉंकीने त्याचे पुढचे जे 2 पाय होते ते 2 पाय लेज. लेज मीन्स वॉट? अ नॅरो शेल्फ विच स्टिक्स आउट फ्रॉम अ फ्लॅट वर्टिकल सरफेस. म्हणजेच काय तर खिडकीच्या बाहेर जी छोटीशी अरुंद अशी फळी असते त्या फळीवर त्या डॉंकीने त्याचे पुढचे जे पाय होते ते ठेवले. द डॉग जम्प्ड ऑन द डॉंकीज बॅक. आणि जो डॉग आहे तो डॉंकीच्या पाठीवर त्याने जम्प केली आणि डॉंकीच्या पाठीवर जाऊन बसला. अँड द कॅट ऑन द डॉग्स. आणि जी कॅट होती ती कोणाच्या पाठीवर बसली? तर डॉगच्या पाठीवर बसली. द कॉक पर्च्ड ऑन द कॅट्स हेड. हिअर पर्च्ड मीन्स सॅट ऑन द एज ऑफ समथिंग. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या काठावरती बसणे, कोणाच्या तरी असं काठावरती बसणे. तर इथे जो कॉक होता तो कॅटच्या इथे जाऊन बसला. देन ऑल ॲट वन्स अँड ऑल टुगेदर दे बिगॅन टू सिंग देअर वंडरफुल सॉन्ग. चिल्ड्रन, you can imagine that if a donkey brays, a dog barks, a cat mews, and a cock crows at the same time, how would be the music? Strangely, the music only frightened the robbers. आणि त्याच्यातून जे म्युझिक तयार झालेलं होतं या चौघांचं त्याने फक्त रॉबर्सला घाबरवून सोडलं. They only heard a terrible noise and saw the huge shadow cast by the animals together. Cast means to send light or shadow in a particular direction. म्हणजे एखाद्या गोष्टीची छाया किंवा सावली. तर ते जे रॉबर्स होते त्यांनी काय केलं? त्यांना फक्त तो जो टेरिबल आवाज होता तो आला आणि ती जी ॲनिमल्सनी जी शॅडो तयार झालेली होती ती दिसली. दे स्प्रँग फ्रॉम द टेबल अँड टेकिंग टू देअर हिल्स डिसअपियर्ड इन टू द फॉरेस्ट. चिल्ड्रन, हिअर स्प्रँग मीन्स जम्प सडनली अँड टेकिंग टू देअर हिल्स मीन्स टू रन अवे व्हेरी क्विकली. आणि मग ते जे रॉबर्स होते जे जेवत होते टेबलवर बसून ते जोरात तिथून उठले, एकदम पटकन उठले आणि पळायला लागले. खूप जोरजोरात पळायला लागले आणि फॉरेस्टमध्ये डिसअपियर्ड झाले, म्हणजे दिसेनासे झाले. द 4 फ्रेंड्स वर पझल्ड. आणि हे जे 4 फ्रेंड्स होते डॉंकी, डॉग, कॅट अँड कॉक हे कोड्यातच पडले. बट दे ग्लॅडली sat down at the table and had a hearty dinner. Hearty means consisting of large amounts. म्हणजेच काय तर भरपेट जेवले तिथे. Then they put out the light and went to sleep. आणि मग त्यांनी ज्या लाईट्स होत्या त्या घरातल्या त्या बंद केल्या आणि झोपी गेले. The dog on the straw in the yard. डॉग कुठे झोपला? तर यार्डमध्ये झोपला. द कॅट नियर द स्टोव. आणि कॅट कुठे झोपली? स्टोव्हच्या जवळ. किचनमध्ये आपण कुकिंग करण्यासाठी जो स्टोव्ह वापरतो त्या स्टोव्हच्या जवळ ही कॅट झोपली. द डॉग ऑन द डोर मॅट. आणि डॉग कुठे झोपला? तर डोर मॅटवर झोपला. अँड द कॉक ऑन द बीम ऑफ द रूफ. आणि कॉक कुठे झोपला? तर बीम. बीम म्हणजे काय? अ लॉंग थिक पीस ऑफ वूड यूज्ड टू सपोर्ट वेट इन अ बिल्डिंग. तर वजनदार गोष्टीला आधार देण्यासाठी वापरायची जी लाकडी मोठी दांडी असते त्याला बीम असं म्हणतात. तर तिथे तो कॉक झोपला. नाव द रॉबर्स हॅड नॉट गॉन व्हेरी फार. आणि ते जे रॉबर्स होते ते फारसे अजून काही लांब गेलेले नव्हते. देअर लीडर सॉ द हाऊस बिकम डार्क अँड क्वाईट. आणि त्यांचा जो लीडर होता, रॉबर्समधला जो लीडर होता
त्याने काय पाहिलं की ते जे घर होतं ते आता डार्क झालेलं आहे, म्हणजे तिथे अंधार झालेला आहे आणि शांत आहे आता ते घर. सो ही सेंट अ मॅन टू सी इफ इट वॉज सेफ टू गो बॅक टू द हाऊस. मग त्यातल्या त्या एका माणसाला त्या लीडरने परत माघारी पाठवलं आणि बघायला सांगितलं, बघ बरं आता जाऊन की तिथे जाणं आता सुरक्षित आहे की नाही. द रॉबर्स हॅड केप्ट ऑल देअर स्टोलन रिचेस इन दॅट हाऊस अँड वॉन्टेड देम बॅक. ते जे रॉबर्स होते त्यांनी जे काही चोरलेलं त्यांचं जे काही वेल्थ होती, जे काही रिचेस होते, मौल्यवान वस्तू होत्या, त्या घरातच ठेवलेल्या होत्या आणि त्यांना त्या आता परत हव्या होत्या. द मॅन वेंट इन टू द हाऊस ऑन टिपटो. टिपटो टिपटो मीन्स वॉक ऑन टोज. आपल्या हळूहळू आपण सावकाश असं चालत जातो ना, कोणाला कळू नये अशा अंदाजामध्ये जेव्हा आपण चालत जातो त्याला म्हणतात टिपटो. तर तो रॉबर सावकाश असा तिथे गेला. ही सॉ द कॅट्स आईज अँड थॉट दे वर बर्निंग कोल्स. आणि त्याने त्या कॅटचे आईज बघितले आणि त्याला वाटलं की ते बर्निंग कोल्स आहेत, म्हणजे कोळसे आहेत तापलेले. ही ट्राईड टू पिक अप वन टू लाईट हिज कॅन्डल. आणि त्याने काय केलं की त्यातला घेण्याचा प्रयत्न केला. कशासाठी? तर त्याची कॅन्डल पेटवण्यासाठी. बट इट फ्रायटेंड द कॅट. आणि त्यामुळे ती जी कॅट होती ती घाबरली. द अँग्री कॅट फ्ल्यू ॲट हिम अँड स्क्रॅच्ड हिज फेस. आणि ती जी रागवलेली कॅट होती तिने काय केलं, तिने पटकन जंप केली त्या रॉबरच्या फेसवर आणि त्या फेसला स्क्रॅच केली. दिस फ्रायटन्ड द रॉबर. आणि यामुळे तो रॉबरसुद्धा खूप घाबरला. ही टर्न टू रन आउट ऑफ द हाऊस. आणि त्याने घरातून पळून जाण्यासाठी मागे वळाला. ॲज ही रॅन द डॉग ऑन द डोमॅट बीट हिज लेग हार्ड. आणि जसा तो मागे वळाला पळून जाण्यासाठी घरातून, तसा तो जो डोरमॅटवर डॉग झोपलेला होता त्याने जोरात त्या रॉबरला चावा घेतला. ही स्टंबल्ड अँड फेल ऑन द डॉंकी. स्टंबल्ड. स्टंबल्ड मीन्स लॉस्ट वन्स बॅलन्स अँड फेल. चालताना किंवा पळताना एखाद्या गोष्टीला पाय लागून आपण धडपडतो त्याला म्हणतात स्टंबल. मग तो जो रॉबर होता तो स्टंबल झाला आणि डॉंकीच्या अंगावर जाऊन पडला. द डॉंकी वोकन अप सडनली, गेव द रॉबर अ स्मार्ट किक विथ हिज हाइंड लेग. आणि जसा तो डॉंकीच्या अंगावर पडला तसा डॉंकी उठला झोपेतून आणि त्याने त्याच्या हाइंड लेग मीन्स द 2 legs ॲट द बॅक ऑफ ॲन ॲनिमल्स बॉडी. ॲनिमल्सच्या बॉडीला जे मागचे 2 पाय असतात त्यांना हाइंड लेग म्हणतात. तर त्या हाइंड लेग्सनी त्या रॉबरला डॉंकीने खूप छान अशी जोरात किक दिली. अँड ऑल दिस वाईल द कॉक हॅड बीन स्क्रीमिंग. आणि ह्या पूर्ण प्रसंग जो चालू होता त्याच्यामध्ये कॉक पूर्ण वेळ ओरडत होता. स्क्रीमिंग म्हणजे काय, तर ओरडणे. कसा ओरडत होता कॉक, तर कुक उडू इन हिज इयर्स अँड फ्लॅपिंग हिज विंग्स अराउंड हिज हेड. फ्लॅपिंग मीन्स वेविंग. तो जो कॉक होता तो त्याचे जे विंग्स आहेत ते फ्लॅपिंग करत होता आणि त्याच्या त्या रॉबरच्या डोक्याभोवती ओरडत होता. द रॉबर नियरली डेड ऑफ फ्राईट. आणि तो जो रॉबर होता तो जवळपास आता मरणारच होता, इतका तो घाबरलेला होता. समहाव ही गॉट बॅक टू हिज गँग. आणि कसा तरी तो त्याच्या गँगकडे परत आला. इन अ ट्रेम्बलिंग व्हॉईस. ट्रेम्बलिंग मीन्स वॉट, शेकिंग अ लिटिल, म्हणजे असं घाबरतल्यासारखा जो आवाज असतो त्या आवाजामध्ये त्याने सांगितलं, ही टोल्ड देम दॅट द हाऊस वॉज फुल ऑफ मॉन्स्टर्स अँड डेडली क्रीचर्स who bit and scratched and kicked and attacked you in the dark. Here, monster means an imaginary creature that is large and frightening. Imaginary एक creature असतो की जो खूप मोठा असतो आणि भीतीदायक असतो. तर असे मॉन्स्टर्स त्या हाऊसमध्ये आहेत की जे स्क्रॅच करतात, किक करतात आणि अटॅक करतात अंधारामध्ये. सो द रॉबर्स नेव्हर वेंट बॅक टू द हाऊस. आणि
त्यामुळे ते जे रॉबर्स होते ते परत काही त्या हाऊसकडे गेले नाहीत. द 4 फ्रेंड्स फाउंड इनफ मनी इन द हाऊस टू लिव्ह ऑन देअर इन हॅपीनेस अँड कम्फर्ट. आणि मग आता जे 4 फ्रेंड्स होते, डॉंकी, डॉग, कॅट आणि कॉक, हे 4 फ्रेंड्स खूप छानपणे तिथे त्या घरामध्ये राहायला लागले. त्यांना आता ते जे मनी होते, ते जे रिचेस होते, जे ह्या रॉबर्सने चोरलेले होते, हो की नाही, तर ते त्यांना भरपूर असे होते तिथे. त्यामुळे ते एकदम कम्फर्टमध्ये त्या घरामध्ये राहायला लागले. दॅट इज वाय द म्युझिशियन्स नेवर वेंट टू ब्रेमन. आणि त्यामुळेच ते जे म्युझिशियन्स होते ते ब्रेमनलासुद्धा गेले नाहीत. नाव लेट अस लर्न सम मीनिंग्स फ्रॉम दिस लेसन चिल्ड्रन. स्टार्व मीन्स कीप हंग्री, उपाशी ठेवणे. ब्रेमन, अ टाउन इन जर्मनी. अर्न अ लिव्हिंग मीन्स टू अर्न मनी नीडेड टू लिव्ह, म्हणजेच उपजीविका. क्रुएल मीन्स अनकाइंड. टाउन्सपीपल मीन्स पीपल इन द टाउन. Companion means a person with whom one spends a lot of time. Farmyard means an area near farm buildings. Wailing means a long high cry of pain or sadness, म्हणजेच खूप दुःखी होऊन रडणे, त्याला म्हणतात वेलिंग. Made enquiries means asked questions. Feasting means having a large meal with good food. Performance means an event in which a person or a group does something enjoyable for others. Forelegs means the 2 front legs of a 4-legged animal. Ledge means a narrow shelf which sticks out from a flat, a vertical surface. Cast means to send light or shadow in a particular direction. Perched means sat on the edge of something. Sprang means jump suddenly. Take to your heels means to run away very quickly. Hearty means consisting of large amount, satisfying. Beam means a long, thick piece of wood used to support weight in a building. Tiptoe means walked on toes very quietly. Stumbled means lost one's balance and failed. Hind legs means the 2 legs at the back of an animal's body. Flapping means waving. Nearly dead of fright means almost dead because of being terribly frightened. Trembling means shaking a little. Monster, an imaginary creature that is large and frightening. Deadly means likely to cause death. So, that's all for today, children. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.